नमस्कार मित्रांनो, ओम साईराम. आई अण्णा गोट फार्ममध्ये आपले स्वागत आहे. हे बघू शकतात, आपल्या गवळ्या बहिणीमधली ही एक आज जणली. तर हिनी 2 बोकडे 1 पाठ दिली. याच्या 2 दिवस अगोदर तिची बहीण जणली, तिने 2 पाठी 1 बोकडे दिला. हे बघू शकतात मित्रांनो, काळी जी आहे ती पाठ आहे व हे 2 बोकडे आहे. हे बघू शकतात, 2 बोकडे 1 पाठ झालेली आहे. तर अशा पद्धतीने मित्रांनो शेळ्यांची सुरुवात झालेली आहे जणण्याची. हे बघू शकतात किती क्वालिटी वाच पिल्लं आहे. काय करतात त्या ब्रिटलला, शिरोहीला, सोजेलला. हे आपलं जे आहे मित्रांनो गावरान उस्मानाबादी मिक्स शेळ्या, हे कोणत्याच शेळ्यांना ऐकत नाही उत्पन्नाबाबतीत. आता विचार करा, 7 शेळ्या 17 बकरं, 9 पाठी 8 पाठी 9 बोकडे, एवढं उत्पन्न झालेलं आहे आपलं. 3 शेळ्यांनी 3 दिले, एकीने 3 बोकडे दिले स्टार्टिंग होंडी, दुसरीनी हिच्याच बहिणीनी 2 पाठी 1 बोकड्या, आणि आता हिने 2 बोकडे 1 पाठ. तर असं उत्पन्न राहतं मित्रांनो गावरान शेळ्यांचं. मेंटेनन्स कमी पैशाच्या, उत्पन्नाला सर्वात भारी, रोगराईपासून सगळं संरक्षण. मित्रांनो जी ब्रिटल जात आहे ती ऑलरेडी पंजाबची आहे. तिला लसीकरण औषध आपल्या भागात सेट होत ती नाही होत, ह्यो मोठा प्रॉब्लेम राहतो. नाहीतर त्यांचे पण बकरं वाढीला चांगले राहतात, वजनाला वगैरे, पण त्यांची किंमत आवाच्या सव्वा राहते. मी एका जणाला कॉल केला होता, त्याच्याकडं एक महिना 15 दिवस बाकी असलेली शेळी होती जाणण्यासाठी. तर तिची किंमत मित्रांनो तिने मला 38,000 रुपये सांगितली. तर विचार करा, तिला जर 38,000मध्ये आणली असती, तिने 1 किंवा 2 बकरं दिले असते. असे 3 नाही देत त्या. 1 किंवा 2 बकरांमध्ये ती तिथून पुढं माझ्याकडं सेट झाली असती का नसती ही साईबाबांनाच माहिती. पण मित्रांनो हे जे आहे गावरान, यांना कुठं न्या,